प्रेसिडेंटच्या पदावर आलं तर पहिलं काय घ्यायचे? तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आम्ही आलो लायब्ररी. पिक्चर बंद केलेला नाही. बंद नाही केलेला आहे. बंद नाही केला. ऑफ आहे. तू कशाला आलास कॉलेजला? हा, अरे ती न्यूज बघितलीस काय? दाखव ती परत दाखव. ती सासू मिटवला म्हणून सुनन मारतात. हो, चिपरात काय पण होऊ शकतो. काय पण होईल. वेदांश्री, तू करशील काय असं? सासूला मारशील? सासूच्या पायाला डेबीनाथ संत्री आणलाय. काय काय डेबेना मोसंबी आणलाय. सकाळच कुठे गेलेला काय माहिती. कुठनं आणली डेबे? कोणाची मोसंबी आणली? कोणाच्या झाडावरून आणलीस? दुकानदाराचे आणलाय. सरच तुझे आहेत? गाईज आज आहे कबड्डी डे. सगळ्या माझ्या कबड्डी प्रेमींना कबड्डी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असं आहे, स्वस्तिक प्रेसिडेंटला उभा राहिलाय आणि सॅटर्डे त्याचा इंटरव्ह्यू आहे. तर इंटरव्ह्यू त्याचा मी आता त्याची प्रॅक्टिस घेतोय. उद्या कशी उत्तर देतो. माझे उत्तर बघून मध्ये त्यांना खबर लागत की हा असा असा बोलणार आहे. मग नाही, क्वेश्चन चेंज करू आपण. वॉक घालू काय थालापाती बनतो. उगाच नाटकी नको. एका दुसरी पडली तर तुझे डिस्क्रिप्शनला हे देऊ काय? इंस्टा आय डी. बघ, सिग्नेचर मारायला स्पेशल सिग्नेचरचा पेन. हो, प्रेसिडेंटची साईन माराय म्हणजे त्यांनी तयारी मजबूत केलाय. गॉगल घेऊनच फिरतो. उगाच काय. थालापाती दिसतो तर खूपसा काय दिसतो. पहिला प्रश्न विचारतो. सार्जन फोन बघत दोघांना पण. तू जर प्रेसिडेंटच्या पदावर आलास तर पहिलं काय घ्यायचे? त्यांना म्हणजे आपल्या मुलांच्या भावना समजून घेऊन आणि त्यांच्या मनात जे काय आहे आवाज वाढवा रे. असं पाहिजे तसं पाहिजे पण त्यांच्या इच्छा सगळ्या पूर्ण करणार. इच्छा कशा पूर्ण करणार? म्हणजे नेमकी काय करणार? आता त्यांच्या इच्छा मला त्यासाठी जाणून घ्यावी लागतील. त्यांची इच्छा काय आहे त्यानुसार मी पुढचं परिवर्तन. आता बाजूला एक स्टुडंट बसते, तिला विचारते इच्छा काय? तिलाच विचारा तुम्ही. आता तुम्ही ह्याच्यात तुझी इच्छा काय आहे? कॉलेजमध्ये काय बदल घडायला पाहिजे? हा जर प्रेसिडेंट झाला तर तुझी इच्छा काय आहे? काय घडायला पाहिजे? काय नाही म्हणजे अटेंडन्सचा मुद्दा घेणार की नाही? अटेंडन्स म्हणजे काय? अटेंडन्सचा मुद्दा म्हणजे काय असं? अरे कहना क्या चाहते हो. दुसरा मुद्दा असा आहे की तुला एक्सपिरियन्स आहे प्रेसिडेंट पदाचा. तू कसं एवढं हँडल करशील? कारण खूप ठिकाणी फिरायला लागतं, परमिशन घ्यायला लागतात. ते कसं करशील एवढं? एक्सपिरियन्स म्हणजे आधीच आपल्या लिडरशिप क्वालिटी आहे. कारण आपण बिझनेसमॅन. आपण नाही, तू आहे. माझ्या हाताखाली 30-35 माणसं काम करतात. त्यांना मी हँडल करतो. तर हे माणसाला हँडल करतो तर तुम्ही तर मुला तुम्हाला हँडल करणं म्हणजे सोपंच होईल थोडं. कारण तुमच्या अनुभव तुमच्या भावना बिना समजून घेण्यात आपला इक्वल वाटा आहे. म्हणजे इझी पडेल समजून घ्यायला. होय काय? आता समजा तुम्ही त्या पदावर गेला तर पहिला मुद्दा काय मांडणार शिक्षकांनी? पहिला मुद्दा काय मानणार म्हणजे आता मुलांना विचारेल की तुमचं काय हे आहे, अडचणी काय आहे. तर त्या अडचणीवर मी काम करेन. आमच्या अडचणी एकच आहेत की 75% अटेंडन्स कंपल्सरी नको आहे. 75% अटेंडन्सचं कसं आहे ते वरच्या शिक्षण मंडळाकडनं झालेलं आहे. ते 75% अटेंडन्स हे सगळ्या कॉलेजला कंपल्सरी आहे. त्याच्यावर आपण काय जे बी टेकचे कॉलेज किंवा डिग्रीचे कॉलेज असतात त्यांना तर 75% अटेंडन्स कंपल्सरी आहेच. त्यावर आपण काय करू शकत नाही. पण त्याच्यावर पण काय करता आलं तर मी नक्कीच तुमच्यासाठी काय ना काय तर करेन. मग तुमच्यासोबत व्हाईस प्रेसिडेंटमध्ये कोण काम करायला पाहिजे? म्हणजे इच्छुक कोण आहे आणि त्याबद्दल तुम्हाला कोणासोबत काम करायला आवडेल? असं आता मला ते जाणून घ्यायला लागतं की व्हाईस प्रेसिडेंटसाठी कोण उभे आहे, कोण कसं आहे. त्याच्यावर जरा मला अभ्यास करावा लागेल. कोण कसं काम करू शकतो किंवा कोणाच्यात तेवढी कॅपॅसिटी आहे की काम करेल. तरी पण तुमच्या निदर्शनात आलेला कोणता तरी एक माणूस असेल ना? आता मला अजून तरी कोण समजलं नाही की कोण उभं आहे वगैरे. तरी त्यावर पण मी सत्याहत्तर बघेन आणि सांगेन. 77 स्टुडंटपैकी कोणतरी एक जण असेल तुमच्या ओळखीत, तुमचा मित्र की तो काम करू शकतो. मित्र असूनच असं काय नाही. त्यात काम करण्याची पण ताकद पाहिजे. सगळं काय पाहिजे असा मी एक नेता बघेन. कोण नेता आहे पण? तो आता ऑन दी स्पॉट थोडी बघणार आहे. ऑन द स्पॉट म्हणजे आता ते मला सगळं अभ्यास केल्याशिवाय करणं हे नाही.
आता विचार केला तर व्हाईस प्रेसिडेंटसाठी कोण उपाय बघा. प्रणाली आहे आणि सार्थक आहे. तर कोण आवडेल? तर मी यापैकी सार्थकला व्हाईस प्रेसिडेंट करू शकतो, कारण त्यात तेवढी क्षमता आहे काम करण्याची आणि ते आहे. त्याचबरोबर तुमच्या जर विधिमंडळात ट्रेजरर म्हणून कोण काम पाहिजे? ट्रेजर असा पाहिजे ज्याच्याकडे सगळा हिशोब त्याला नीट पाठ असू दे. Businessman. हां, बिझनेसमॅन असंच नाही, त्याला सगळी जाणीव असली पाहिजे आपला खर्च कुठे होतो आहे, कसा होतो आहे, हे केलं तर आपले किती पैसे उरतील आणि पैशांचा सगळा कंट्रोल, म्हणजे सगळा काय तर त्याला म्हणणार, मला काय माहिती. तुम्ही असं वाईट हे बोलणं उद्धट बोलणं. आम्ही मला उद्धट देखील बोलतो. उद्धट बोलतोय. तुम्ही बोला ना, तुम्हाला कोण थांबवलं उद्धट बोलणं? पण आपला प्रश्न आहे त्याच्यावर बोला तुम्ही, आपण नंतर भेटूया. ट्रेजरर ट्रेजरमध्ये सगळी क्षमता असायला पाहिजे, पैशांचा सगळा हिशोब सांभाळण्याची वगैरे. आम्हाला त्याचे डेफिनेशन नको आहे. कोण पाहिजे? मला काय सुयश म्हणून पण चालेल, तो मुलगा चांगला आहे, त्याकडे ती क्षमता आहे पैसे वगैरे सांभाळायची आणि खर्च करण्याची. तो मला वाटायचं तो फक्त खर्चच करणे. पुढचा सेक्रेटरी कोण वाटेल? सिक्रेटरी आता हे काही माझ्या हातात नाही, ते आता कोणाचं? आपल्याकडे काय सांगितलं आहे की सगळे शिक्षक ठरवणार आहे. शिक्षक ठरवणार म्हणजे आता मला तरी इंटरव्ह्यू येऊन हे होणार. खरं म्हणजे तर इलेक्शन पाहिजे होतं काय? इलेक्शन पाहिजे, इलेक्शनशिवाय मजा नाही. आणि इलेक्शन पाहिजे आणि इलेक्शन आता तुमची स्ट्रॅटेजी कशी असते? इलेक्शनमध्ये आपण कसा प्रचार वगैरे करणार, टॉपचा करणार आणि पाय हलते सगळ्यांना हे करणार, प्रतिसाद सगळ्यांचा वगैरे. तरी पण इलेक्शन जर झालं, चुकून झालं, तर तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? कारण 77 मतं आहे. 77 मतांपैकी तुमची अपेक्षा किती आहे की एवढे आपल्याला पडायला पाहिजे आणि एवढे पडतीलच असं काय गुण आहे? 77 तसं बघाल तर 77पैकी 90% पोरं तर पोर आहे ते आणि पोरीचं काय? पोरी दोन्ही पण. आता 1-2 टकले असणार, ते काय आम्हाला त्या दोस्ती शब्द वगैरे असं काय करतील, पण ते पण किती 5-6 मतदारांनी काय आपल्याला काय फरक पडत नाही. आपला दबाव तसा मोठा आहे, आपण कामं पण केली. प्रचार कसा जावं? आता तुमचे ब्लूप्रिंट काय आहे? ब्लू प्रिंट हे तुम्ही इंग्लिश शब्द वापरू नका, कारण मी मराठा आहे आणि मला महाराष्ट्रात राहतो, म्हणजे मला मराठीच प्रश्न. ओके, गुड आन्सर. पण तुम्ही कॉलेजमध्ये आहे ॲज अ स्टुडंट, बी करताय आणि तुम्हाला पुढं जे डॉक्युमेंट जाणार आहे ते टोटली इंग्लिशमध्ये असणार आहे. याच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करणार आहात काय मराठीसाठी? सांगा मला. नाही ना, बघा कॉलेजमध्ये देखील आता असं आहे की तुम्हाला जर इंग्लिशमध्ये उत्तर वगैरे काय येत नसतील तर ते देखील तुम्ही मराठीत आन्सर लिहू शकता, मराठीत उत्तर लिहू शकता. आता हे गरजेचं नाही की तुम्हाला आता English, कारण तुम्ही paperमध्ये पण आता तुम्ही मराठी. HOD गेला, कुठल्या तरी परमिशन पाहिजे आणि त्यांनी लेटर दिला आणि ते तुम्हाला वाचता आलं ना, तर काय करा? मी आता एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे, म्हणजे मला थोडा तरी इंग्लिश येतो, वाचता येतो, लिहिता येतो. मग तुमचा ब्लूप्रिंट काय? Blueprint आपला असा आहे की ये बहुत ये काय म्हणजे ये बहुत गिरा हुआ है, ये मैं नहीं बोल सकती ऑन स्क्रीन. बोलो ब्लूप्रिंट काय? ये बहुत गिरा हुआ है, मैं ऑन स्क्रीन नहीं बोल सकती. तुझे मुद्दे काय आहेत? मेन मुद्दे की तुम्ही मतं आपली घेऊ शकता. आणि इथं आता 5 जण बसले, 5पैकी जरी तुम्हाला 2 मतं पडली तर 3 मतं तुम्ही पराभूत होता आणि पराभूत झाला तर तुमची स्ट्रॅटेजी काय? खराब झालो स्टेटस वाजता, स्टेटस काय वाजता? स्टेटस काय म्हणा, पराभूत झाला तर तुमची स्ट्रॅटेजी काय? मग तुम्ही त्यांच्यात हेल्प करणार की बॅकआउट होणार? आपण मागं हटायचं नाही, कारण आपण मराठी, आपण तर कशात पाठी हटलो ना आतापर्यंत आणि आपण घेत राहायचं. जरी आपल्याला ती एक पद भेटला नाही तर आपण नेक्स्ट टाईम राहायला, नेक्स्ट टाईमला काहीच भेटत नाही. नेक्स्ट टाईम त्याच्यापेक्षा मोठा करायचा. नेक्स्ट टाईम नाही आहे. आता जर कमिटी स्थापन झाली तर ती पूर्ण 3rd इयर कंटिन्यू असते आणि बीईला गेला त्याच्यानंतर कमिटीच नसते. जर असं काय झालंच तर आपले मित्र देखील बाजूच्या वॉर्डमधून उभे आहेत, त्यांना आम्ही सपोर्ट करू. आमचा काय प्रतिसाद असेल तो त्यांच्या डिपार्टमेंटला देऊ आणि त्यांच्या डिपार्टमेंटवर करू. तर माझ्या असं कानावर आलं आहे की जर आपला प्रेसिडेंट नाही बसला तर पूर्ण कमिटी राजीनामा देतो. कितपत योग्य आहे? हां, जर त्यांना पसंत नसेल तर ते देखील काय करतील,
त्यांच्यानुसार काम होणार नसेल, जर तो दुसरा पेशंट झाला तो स्वतःची मर्जी करत असेल, स्वतः पुरता होत असेल तर हे योग्य आहे. आमच्यासोबत होते स्वस्तिक सावंत, अपकमिंग प्रेसिडेंट. तर आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तर काय आज बघा चिकनचा बेत आहे. बापांचा बड्डे ना, हां बापांचा बड्डे ना. पण पैसे आम्हीच यूज केलेले आमचे. टेस्ट कशी आहे टेस्ट? मस्त तुला आवडली का? तुला टेस्ट चांगलं आहे. मी चिकन खात नाही पण असं होते. मस्त टेस्ट आहे. तुला आवडली टेस्ट? मस्त काही चिकन खायला स्वराज गेला आहे. पाण्याची बॉटल आहे तो पण स्वराजच्या चिकन खातोय. काय विषय असा झाला, काल मी पूर्ण डाऊन झालो, म्हणजे तब्येत बिघडली होती त्यामुळे ब्लॉग एंड करता झाला. मग घरी येऊन डॉक्टरकडे गेलो आणि मग येऊन झोपलो डायरेक्ट. आता उठलो, आता थोडं बरं वाटतं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास, ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.